आजचा अग्नीरचा भाग तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अग्नीर या आपल्या आवडत्या स्टोरी सिरीजच्या पुढच्या भागात, भाग क्रमांक 11 मध्ये. आजच्या भागात अग्नीच्या आयुष्यात घडतं एक असं वादळ जे त्याच्या मनाला पूर्णपणे हलवून टाकतं. तर चला, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. कायरा शुद्धीवर आली तेव्हा मासाहेब तिच्या बाजूलाच बसलेल्या होत्या. त्यांना पाहून तिने पटकन त्यांच्याकडे आपले दोन्ही हात पसरवले. त्यांनी देखील तिला आपल्या जवळ घेतले आणि मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवू लागल्या. दादी, मला आई पाहिजे. ती माझे लाड करते, माझ्यावर प्रेम करते. इथे कोणालाच माझ्यासाठी वेळ नसतो. डॅडा पण ऑफिसला जातो. रोजी आंटी पण मला काहीच करू देत नाही. मला आई पाहिजे, कायरा रडत मासाहेबांना सांगत होती. हो, आपण घेऊन येऊ आईला. पण तुम्ही हे रडणं थांबवा आणि पहिले उठून फ्रेश व्हा आणि काहीतरी खाऊन घ्या. आपल्याला गोळ्या पण घ्यायच्या आहेत. तुमची तब्येत अशी खराब झाली तर आपण कसे आणायचे आईला? मासाहेब तिला समजावत म्हणाल्या. खरंच आपण आईला घेऊन यायचे. पण डॅडा तर तिला रागवला. ती येईल का मग आता आपल्याकडे? दादी, तुम्ही सांगा ना तिला आपल्याकडे यायला. कायराने दोन्ही हाताने तिचे डोळे पुसले आणि मासाहेबांना प्रश्न विचारू लागली. आम्ही घेऊन येऊ त्यांना, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमचं रडणं थांबवा आणि फ्रेश होऊन पहिले काहीतरी खाऊन घ्या. मासाहेबांनी रोजीला इशारा करून कायराला फ्रेश करून आणण्यास सांगितले. मग त्यांचे लक्ष दरवाजाकडे गेले तर तिथे अग्नी उभा होता. त्याचे पाणवलेले डोळे पाहून त्याने त्या दोघींचे बोलणे ऐकले हे मासाहेबांना लगेच समजले. त्याला काही बोलतील त्याआधीच तो खाली निघून गेला. कायराच्या बोलण्याचा विचार करत अग्नी लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसून राहिला. खरं तर म्हणत होती कायरा, माझ्याजवळ तिला देण्यासाठी वेळ असतोच कुठे? मी तिच्यावर खरंच अन्याय करतो आहे का? सोना गेली तेव्हापासून अग्नी जणू एक मशीन झाला होता. तो फक्त काम आणि कामच करत असायचा. बऱ्याच वेळा सकाळी तर तो जेवण देखील करत नसे. रात्री मात्र कायराच्या ओढीने तो घरी येऊन तिच्यासोबत डिनर करायचा. थोडा वेळ तिथेच बसून अग्नी परत कायराच्या रूममध्ये गेला. मासाहेब नुकत्याच आपल्या खोलीत काही कामाने गेल्या होत्या तर रोजी हातात जेवणाची प्लेट घेऊन उभी होती. अग्नीने तिच्या हातातून ती प्लेट घेतली आणि तो कायराच्या शेजारी बसला. त्याने ताटातील एक तुकडा तोडून तिच्या तोंडासमोर धरला. डॅडाशी बोलणार नाही का प्रिन्सेस आता? त्याने असे विचारताच ती त्याला बिलगून रडू लागली. तिला कुशीत घेत त्याने प्लेट बाजूला ठेवली आणि तो तिच्या डोक्यावर थोपटत तिला बोलू लागला. सॉरी प्रिन्सेस, मी तुझ्यासमोर रागवायला नाही पाहिजे होतं. मला वाटलं ती बॅड आंटी तुला हार्म करेल म्हणून मी तिच्यावर रागवत होतो. अग्नी म्हणाला. नो डॅडा, ती नाही. तो ओंकार बॅड बॉय होता. त्याने मला धक्का मारला म्हणून तिने मला पकडलं होतं. नीरा आई खूप चांगली आहे. ती माझे खूप लाड करते. आपण घेऊन येऊ ना तिला इथे? ती इनोसंटली त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण तिने नीराची बाजू घेतलेली त्याला मुळीच आवडले नाही. त्याने शांतपणे तिला बाजूला बसवून हातात प्लेट उचलली आणि तिला एक एक घास खाऊ घालू लागला. तिने देखील तिच्या छोट्याशा हाताने चपातीचा तुकडा तोडला आणि त्याला खाऊ घातला. तो तिच्याकडे आश्चर्याने बघत असताना ती बोलली, हे मला नीरा आईने शिकवले. नीराला कायराने आई म्हटलेले अग्नीला मुळीच मान्य नव्हते. त्याला राग आला, पण तो कायरासमोर त्याचा राग व्यक्त न करता त्याने ती प्लेट रोजीच्या हातात दिली आणि तो रूममधून बाहेर निघून गेला. सकाळी मासाहेब गार्डनमध्ये फेरफटका मारत असताना भुवन त्यांना भेटायला आला. मासाहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे होते. आम्हाला माहीत आहे तुम्हाला काय सांगायचे आहे ते, असे म्हणत मासाहेबांनी गालात एक हलकं स्मित केला आणि भुवन मात्र आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होता.
कारण त्याला जे मासाहेबांना सांगायचं होतं ते त्याला देखील थोडा वेळ पूर्वीच समजलं होतं. असे आमच्याकडे आश्चर्याने बघू नका. आम्ही जे म्हटले ते पूर्णतः सत्य आहे. नाही मासाहेब, मला तुम्हाला जे सांगायचे आहे ते वेगळं असू शकतं. भुवन त्याला जी माहिती होती ती सांगण्याचा प्रयत्न करत म्हणाला. तुम्हाला हेच सांगायचे आहे ना, की नीरा यांचा अपघात जो सोना यांच्या गाडीने झाला होता, त्यानंतर त्यांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत होऊन ती कायमस्वरूपी निष्क्रिय झाले होते. असे म्हणत मासाहेबांनी भुवनच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर खरोखर फार आश्चर्य दाटून आले होते. आमच्या सोना फार साफ मनाच्या होत्या. त्यांच्यामुळे कोणी आयुष्यभर दृष्टीहीन राहील हे त्यांना शेवटच्या क्षणीसुद्धा सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयात अग्नीने त्यांना साथ तर दिली, पण पण ते त्या व्यक्तीला भेटायला गेले नाही ज्यांच्याजवळ सोनाची ती अमूल्य ठेव होती. ही सर्व गोष्ट जशी आमच्या कानावर आली, आम्ही त्या व्यक्तीला स्वतः भेटायला गेलो होतो. ज्या दिवशी तुम्ही आम्हाला नीरा यांचा फोटो दाखवला त्याच दिवशी आम्ही त्यांना ओळखले होते. असे कसे विसरू शकतो आम्ही त्यांना? त्यांच्या डोळ्यांनी आजही आमच्या सोना हे जग बघतायत. आमच्या सोना आजही त्यांच्या डोळ्याच्या रूपाने जिवंत आहेत. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला त्यांच्याशी भेट घालून देण्याचा आग्रह केला. मासाहेब यांचे पाणवलेले डोळे टिपत म्हणाल्या. भुवनला आता झाल्या गोष्टीचा उलगडा झाला होता. पण मासाहेब, तुम्ही मला त्याच दिवशी का नाही सांगितले? काही गोष्टींचा शोध आपला आपणच लावलेला चांगला असतो भुवन. आणि तसेही तुम्ही त्यांना दोषी समजतात. तर आम्ही तुम्हाला हे सांगितले असते तर तुम्ही आमच्यावर कितपत विश्वास ठेवला असता याबाबत आमच्या मनात शंका होती. म्हणून आम्ही तुम्हाला स्वतःच या बाबतीत तपास करण्याचे सांगितले. मासाहेबांना भुवनकडून हा प्रश्न अपेक्षित असल्याने त्यांनी लगेच उत्तर दिले. भुवन, आम्हाला असे वाटते की तुम्ही या सर्व प्रकाराचा तुमच्या पद्धतीने व्यवस्थित एकदा तपास करावा. आमची अनुभवी नजर आम्हाला कधीच धोका देणार नाही. आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावरही त्या आम्हाला फरेबी वाटल्या नाहीत. आम्ही आमच्या पोतीला त्यांच्यासोबत भेटू दिले नसते नाही तर. पण असो, तुम्ही एकदा परत तपास करा. भुवनला तर मासाहेबांना काय बोलावे तेच कळत नव्हते. कारण त्याला देखील नीराला भेटल्यानंतर कुठेतरी परत एकदा तपास करावा असे वाटत होते. त्या दिवशी त्याने तिच्या हालचालींचे बारीक निरीक्षण केले होते. तिच्या खोलीची देखील झडती घेतली होती. मासाहेब म्हटल्याप्रमाणे ती त्याला देखील कुठेही फरेबी वाटली नव्हती. तो मासाहेबांच्या बोलण्याला होकार देत अग्नीला भेटायला गेला. त्यावेळेस अग्नी सोनाच्या फोटोसमोर फुलं ठेवून तिच्याशी मनोमन संवाद करत होता. भुवनने तेथेच त्या खोलीबाहेर उभं राहून त्याला डिस्टर्ब न करता त्याची वाट बघणं योग्य समजलं. थोड्या वेळाने तो रूममधून अग्नी बाहेर आला आणि त्याने भुवनला इशारा करत स्टडी रूममध्ये बोलवले. बोल, आणि अपडेट्स? अग्नीने भुवनला असे विचारताच भुवनने देखील त्याला कंपनी रिलेटेड इतर कामांविषयी माहिती देऊ लागला. इस बार मिस्टर मकीजा कॉन्ट्रैक्ट पाने के लिए कुछ टेढ़ी चाल चलने वाले हैं और मिस्टर रुस्तम भी तुम्हारे अगेंस्ट उनसे हात मिला रहे हैं. मी त्यांच्यावर नजर ठेवायला आपली काही माणसं पाठवली आहे, भुवन म्हणाला. ठीक आहे, त्यांना काय करायचे ते करू दे. तुझ्या माणसाला नजर ठेवायला सांगितले आहेस ना? मग त्यांचे जे काही अपडेट्स येतील ते मला कळव. आणि हो, ते आपल्या दिल्ली ब्रँचचे काम मी अर्धवट सोडून आलो आहे. तर तिथे तुझा कोणी विश्वासू व्यक्तीला पाठव. तिथला घोळ जरा जास्त वाटतो. नजरेखालून घालावा लागेल. अग्नी विचार करत असताना भुवन त्याला तिथेच गोंधळलेल्या अवस्थेत उभा दिसला. काय झाले भुवन? अजून काही सांगायचे आहे का? अग्नीने त्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहत विचारले. हुकूम, मला थोडे बोलायचे होते, भुवन म्हणाला. मग बोल ना, तू कधीपासून एवढा विचार करायला लागलास? अग्नी त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. त्या दिवशी तुम्हाला जे दिसले तो निव्वळ एक गैरसमज होता. मी माझ्या कर्तव्यात
कसल्याही प्रकारची कसूर केलेली नाही, असे म्हणत त्याने त्या दिवशी झालेलं सर्व काही अग्नीच्या कानावर घातले. नीराने कायराला दिलेली प्रेमाची वागणूक, मासाहेबांचा केलेला आदर, कायराची घेतलेली मनापासून काळजी. भुवनने जसे अग्नीला सर्व सांगितले तो विचारात पडला. पण लगेच त्याला सोना आठवली आणि परत एकदा नीराविषयी डोक्यात राग जाऊन तिने हे सगळे नाटक केले असेल या मतावर तो येऊन पोहोचला. मला अजून काही बोलायचे होते. ते सोना राणीसांबद्दल होते. भुवन असे म्हणताच अग्नीने त्याच्या चेहऱ्याकडे बघितले आणि आपली एक भुवई उंचवून काय असे विचारले. ते मला असे सांगायचे होते की राणीसांनी आपले जे नेत्रदान केले त्याबद्दल नव्यानेच एक माहिती समोर आली होती. भुवन म्हणाला. भुवन, तू असं फिरून फिरून गोष्टी का करतोयस? जे आहे ते स्पष्ट सांग. अग्नी थोडा वैतागत म्हणाला. सोनाचा आय डोनेट करण्याचा हा निर्णय त्याला मुळीच पटला नव्हता, पण तिच्या या शेवटच्या इच्छेखातर त्याने सहमती दिली होती आणि आज पुन्हा तो विषय निघाल्यावर तो थोडा बेचैन झाला. माफ करा, पण तुम्हाला याबाबत माहिती हवी म्हणून सांगतो. राणीसांनी ज्यांना त्यांचे डोळे डोनेट केले त्या नीरा कुलकर्णी होत्या. काय? नीरा कुलकर्णी? हे कसं शक्य आहे? अग्नीला तर आपल्या कानांवर विश्वासच वाटत नव्हता की ज्या व्यक्तीबद्दल तो या जगात सर्वात जास्त तिरस्कार करत होता त्या व्यक्तीलाच त्याच्या सोनाने तिचे डोळे दिले होते. म्हणजे आज सोनाचा एक अमूल्य ठेवा तो त्या व्यक्तीकडे होता जिने त्याला आयुष्यातही तोंड पाहण्याची इच्छा नव्हती. सोनाची शेवटची ती निशाणी जी ती आज या जगात नसून पण जिवंत आहे हे दाखवते ती नीराकडे होती. वेगळे वेगळे विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. तो स्टडी रूममधून तडक सोनाच्या फोटोसमोर येऊन उभा राहिला. का? का सोना, का? का तू मला नेहमी अशा वाटेवर उभे करते जिथून पुढे जाण्याचा रस्ताच दिसत नाही? ज्या व्यक्तीला आयुष्यभर रडवण्याची शपथ घेतली होती त्याच व्यक्तीला तू आपले डोळे देऊन गेलीस. ज्या व्यक्तीला मला जिवंतपणी मरण यातना द्यायच्या होत्या त्याच व्यक्तीच्या डोळ्यातून तू हे जग कसे काय पाहू शकतेस? का सोना, का? त्याचे मन आक्रोश करू लागले. तो रडतच तिथे गुडघ्यांवर बसला आणि तिच्या नावाने टोहो फोडू लागला. मासाहेब आणि भुवन हतबल होऊन फक्त त्याचा आक्रोश बघत होते. तर मित्रांनो, सोनाचं नेत्रदान म्हणजे नीरा याच मुलीला तिचे डोळे मिळाले हे कळल्यावर अग्नीचा संसारच जणू हादरून गेला आहे. आता अग्नी काय निर्णय घेणार? नीरासमोर सत्य आलं तर ती काय प्रतिक्रिया देईल? आणि कायरा, तिच्या नीरा आईसाठी आसुसलेल्या प्रेमाचं काय होणार? जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पुढील भाग चुकवू नका म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मग भेटूया अग्नीरच्या पुढील रोमांचक भागात. तोपर्यंत नमस्कार.